आणि आता यानंतरची बातमी कोल्हापुरातून आहे। सैन्यात भरती करण्याच्या नावाखाली लुटणाऱ्या रॅकेटची नावं कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागलेली आहेत। कोल्हापुरातल्या एका तरुणाची 6 लाखांची फसवणूक करण्यात आली आणि त्यासाठी आसाममध्ये खोटी परीक्षा घेऊन अगदी सैन्य भरतीची बनावट कागदपत्रही देण्यात आलेली होती। विजय केसरकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत। विजय, हा सगळा प्रकार नेमका काय आहे आणि कारवाई काय झाली आहे? नम्रता, खरं तर ज्या तरुणाची फसवणूक झाली त्याच्या चुलत मामानेच आसाम रायफलमध्ये आपल्याला भरती करून देतो त्या भाच्याला या नावाखाली जवळपास 6 लाख रुपये आहेत ती त्याच्याकडून घेतले, वेळोवेळी पैसे घेतले आणि बनावट सर्टिफिकेट आहे ते देण्यात आलेलं आहे। त्यानंतर ज्यावेळी या भाच्यानं पोलिसांच्याकडे तक्रार दिली त्याच्यानंतर या सगळ्याची तपास आहे तो सुरू झाला आणि मग त्याचा जो मामा आहे दत्तात्रेय सुतार त्याला आणि त्याचा जो साथीदार आहे शिवाजी कदम याला ते करवीर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। गुन्हा आहे तो नोंद केलेला आहे। मात्र पोलिसांना संशय आहे की याचं रॅकेट आहे ते खूप मोठं असणार आहे, कारण महाराष्ट्रातील अनेक तरुणांना अशा पद्धतीने चुकीची किंवा खोटी प्रमाणपत्र देऊन त्यांची फसवणूक केली जाते। त्यामुळे नागरिकांना देखील आवाहन केलं आहे पोलिसांनी की अशा कुठल्याही अफवांना तुम्ही बळी पडू नका। आता हे रॅकेट नेमकं कुठपर्यंत पोहोचतंय हेच पाहावं लागेल। नम्रता, विजय, धन्यवाद या माहितीबद्दल। आणि या सगळ्या प्रकरणावरती पोलिसांकडून सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे। पोलिसांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। आणि नंतर ते जस्ट रिपोर्ट करायला जातात त्यास कळतं की ते कुठल्याही प्रकारे ती शेप रेजिमेंट सुद्धा नाही आणि त्यांची भरती सुद्धा झालेली ती पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने झालेली आहे। त्या दृष्टीने आपण काल काही तक्रारदार आले होते, त्यांच्या याच्यावर गुन्हा दाखल करवीर पोलीस स्टेशन ते दाखल झालेला आहे। पुढील नाव निष्पन्न झाले नाही, 1-2 नावं आपल्याकडे निष्पन्न झालेली आहेत, त्यांचं आता अटक करून पुढची कारवाई होईल। आणि मेन ती सुरुवात आहे, फक्त ती पहिली लिंक आहे जी नावं आपल्याकडे आलेली आहेत, पण त्याच्या मागचं जी मोठी रॅकेट आहे त्याची नावं निष्पन्न होणं बाकी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।